जेव्हा बातमी असते विश्वासाची तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध। न्यायासाठी मुस्लिम मनियार बिरादरी रणांगणात। विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही। मुक्ताईनगर, अतिक खान। दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित शांततापूर्ण मोर्चाला मुस्लिम मनियार बिरादरी मुक्ताईनगर यांनी जाहीर आणि ठाम पाठिंबा देत विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याच्या बाजूने उघड भूमिका घेतली। विद्यार्थ्यांवरील कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। यावेळी मुस्लिम मनियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकीम आर चौधरी म्हणाले, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत। त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे हा लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवर झालेला गंभीर आघात आहे। प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे। हा अधिकार दडपण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असून तो अजिबात सहन केला जाणार नाही। विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावे अशी आमची ठाम मागणी आहे। याप्रसंगी उपस्थित सामाजिक बांधवांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दर्शवत संविधान, लोकशाही आणि न्यायव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी समाजाने एकजूट दाखवण्याचे आवाहन केले। विद्यार्थी सुरक्षित तर देशाचे भविष्य सुरक्षित। अन्यायाविरोधातील लढा सुरूच राहील आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। विद्यार्थी बांधव आणि सर्व संघटनेचे पदाधिकारी, मैं एक शेर पर शुरुआत करता हूँ कि हवेली झोपड़ी सबका मुकद्दर फूट जाएगा। हवेली झोपड़ी सबका मुकद्दर फूट जाएगा अगर ये साथ हिंदू मुसलमान का छूट जाएगा। दुआ कीजिए कि हमने रिश्ते बनाए प्यार के, अगर ये रिश्ते टूट जाएंगे फिर भारत टूट जाएगी। दोस्तों, मागील 20-21 दिवसापासून जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचा जो उपोषण चालू होता आणि उपोषण चालू असताना पोलिसांनी ज्या पद्धतीने त्यांना उचलून नेले, पडद्याच्या आळमध्ये बिना त्यांच्या नामाची स्टिक नसताना असे पोलीस त्या ठिकाणी आले, त्यांना उचलून नेले आणि त्याच्या निमित्ताने जे विद्यार्थी होते त्यांच्यामध्ये एक आक्रोश झाला आणि आक्रोश झाल्यानंतर ते विद्यार्थी संसद भवन समोर आंदोलन करत असताना पोलिसांनी ज्या पद्धतीने लाठीमार करून त्यांना बेदम मारहाण केली, त्याच्यामध्ये 160 ते 182 विद्यार्थीपर्यंत गंभीर स्वरूपात जखमी झालेले आहे। अशा या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि मुस्लिम मनाबेतर्फे मी पाठिंबा देतो की असे जे बी भारतामध्ये अन्याय होत आहे त्या अन्यायाचा सरकारने त्वरित दखल घेतली पाहिजे आणि जे शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्रजी प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि ज्या मुलांना हिच्यात गंभीर स्वरूपाचा जखमी झालेले आहे त्या मुलांचा उपचार चांगल्या हॉस्पिटलमध्ये केला पाहिजे आणि त्या सगळ्यांच्यावर असलेले केसेस मागे घेतल्या पाहिजे अशी एक मोठी आमची मागणी आहे। एवढं बोलून मी संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।